लेखमालेतला आजचा लेख संवाद वाऱ्याशी. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे सर्वोच्च अधिकारी, मॉन्सून आणि हवामान बदल विषयातील अभ्यासक आणि त्याला अध्यात्माची जोड देऊन आपला व्यासंग विविध पुस्तकांद्वारे वाचकांपर्यंत पोहोचवणारे उच्च विद्याविभूषित लेखक डॉक्टर रंजन केळकर. हवामानशास्त्रज्ञाचा वाऱ्याबरोबरचा संवाद, वाढतं कुतूहल आणि दृढ होत गेलेलं नातं या लेखात दिसून येतं. वाऱ्याची गतिशीलता जितकी कल्याणकारी तितकीच विनाशकारी याचं भान देणारा, तसंच वाऱ्याची वेगवेगळी रूपं आणि मानवी जीवनात त्याचं असलेलं अनन्यसाधारण महत्त्व सांगणारा हा लेख. संवाद वाऱ्याशी. लेखक डॉक्टर रंजन केळकर. अभिवाचन केलंय ऋतुराज बुद्धिसागर यांनी. अनुराग नावाचा एक हिंदी चित्रपट 1972 साली प्रदर्शित झाला होता. त्यात मौसमी चॅटर्जीनं शिवानी नावाच्या एका सुंदर, गुणी पण दृष्टीहीन मुलीची भूमिका साकार केली होती. शिवानीला दिसत नसलं तरी ती शिल्पकला शिकत असते आणि मातीला आकार देऊन मूर्ती घडवण्याचा प्रयत्न ती करत असते. शिवानीचं जीवन तसं एकाकी असतं, पण तिचा एक अदृश्य जिवलग मित्र असतो आणि तो म्हणजे वारा. वाऱ्याचा स्पर्श तिला सुखावतो, त्याच्याशी ती हितगुज करते, आपलं मनोगत त्याला सांगते. एकदा समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना ती वाऱ्याबरोबर संवाद साधते एका सुरेल गाण्यातून. सुनरी पवन पवन पुरवैया, सुनरी पवन पवन पुरवैया, मैं हूं अकेली अलबेली, तू सहेली मेरी बन जा साथिया. चल तू मेरा आंचल थाम के, अनजाने रस्ते इस गांव के, साथी है ये मेरे नाम के, नयन ये निगोड़े किस काम के. डोले मेरा मन ऐसे जैसे नैया, मैं हूं अकेली अलबेली, तू सहेली मेरी बन जा साथिया. कोई तो हो ऐसे पूछे बात जो, गिरूं तो पकड़ लेवे हाथ जो, हंसे रोए सदा मेरे साथ जो, सोए जागे संग दिन रात जो, ऐसे हूं मिलन जैसे धूप छैया, मैं हूं अकेली अलबेली, तू सहेली मेरी बन जा साथिया. वाऱ्याबरोबर संवाद साधणं, वाऱ्याबरोबर गप्पा मारणं, त्याच्यासमोर आपलं मन मोकळं करणं खरंच शक्य आहे का? मी म्हणेन, हो, आहे. मी मुळात एक हवामानशास्त्रज्ञ आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागात मी 38 वर्ष सेवा केली. सरकारी सेवेतून 2003 साली निवृत्त झालो तेव्हा माझा वाऱ्याबरोबरचा संवाद काही थांबला नाही. उलट निवृत्तीनंतर हवामान आणि माझ्यातलं नातं अधिक दृढ होत गेलंय. हवामानाविषयीचं माझं कुतूहल वाढलंय. म्हणून माझ्या वयाच्या 82व्या वर्षीसुद्धा हवामानात मला रोज काहीतरी नवीन दिसतं. रोज काहीतरी नवीन अनुभवायला मिळतं. हवामानाचे बहुतेक घटक आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, पण वेधशाळेमधील उपकरणांद्वारे त्यांचं मोजमाप करता येतं. आकाशात तरंगणारे ढग दिसतात, त्यातून पडणारा पाऊस दिसतो, पण वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, वातावरणाचा दाब, तापमान, आर्द्रता, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण असे घटक फक्त मोजता येतात. पण अदृश्य घटकांपैकी वारा कदाचित असा एकमेव घटक आहे की जो आपल्याला स्पर्श करतो, केवळ शरीरालाच नाही तर मनालाही. वाऱ्याची हलकी शीतल झुळूक किती आल्हाददायक असते. उलट तो गरम वारा चटका लावून जातो आणि तो खट्याळ वारा
त्याचं तर विचारूच नका. तो तर माझ्या प्रेयसीचा लाल दुपट्टा उडवतो, तर कधी तिच्या केसांची बट कपाळावरून हळूच सारतो आणि ती दूरवर कुठं असली तरी तिचा सुगंधी श्वास माझ्यापर्यंत वाहून आणतो. वारा की आत्मा? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 मूलतत्वांमधून अथवा पंचमहाभूतांतून सृष्टीची निर्मिती झाली असं मानलं जातं. त्यात सर्वात महत्त्वाचं मूलतत्व कोणतं हे ठरवणं कठीण आहे. पण मानवाच्या रोजच्या जीवनात पंचमहाभूतांपैकी त्याचा सर्वात जवळचा संबंध येत असेल तर तो हवेशी आणि वाऱ्याशी असं मला वाटतं. मानव पाण्याशिवाय काही काळ राहू शकतो, पण हवेशिवाय मात्र तो काही क्षणही जगू शकत नाही. वारा जर थोड्या वेळापुरता वाहायचा थांबला तर वातावरण कुंद होतं, मन बेचैन होतं, जीव घाबरा होतो. माणसाची श्वसनक्रिया थांबली तर त्याचं जीवनच संपतं. म्हणून हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ रुग्णाचा प्राण वाचवण्यासाठी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं. यासाठी की दुसरे प्रयत्न चालू असताना त्याचा श्वासोच्छ्वास सुरू राहावा. गिर्यारोहक जेव्हा उंच शिखर चढायला निघतात तेव्हा ते ऑक्सिजन सिलेंडर बरोबर घेऊन जातात, कारण एकतर तिथे वारे जोरदार वाहतात आणि दुसरं म्हणजे त्यात प्राणवायूचं प्रमाण शरीराच्या गरजेपेक्षा खूप कमी असतं. आयुर्वेदामध्ये प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान असे 5 प्रकारचे वायू मानवी शरीराच्या विविध भागात काम करत असल्याचं मानलं गेलंय. त्यांच्यावर नियंत्रण ठेवून त्यांच्यातले दोष दूर करून आरोग्य प्राप्त करता येतं. बायबलमध्ये म्हणजे पवित्र शास्त्रात असं लिहिलंय की देवानं पहिला मानव घडवला तो जमिनीच्या मातीला आकार देऊन, पण त्याच्या नाकपुड्यात देवानं आपला श्वास फुंकल्यावरच तो जीवधारी मनुष्य झाला. जणू देवानं आपला आत्मा त्याच्यात भरला. आत्म्याशिवाय शरीर निर्जीव आहे. मृत्यूनंतर माणसाचा आत्मा त्याच्यात राहत नाही. पवित्र शास्त्राचे 2 भाग आहेत. पहिला जुना करार, जो मूळ हिब्रू भाषेत लिहिला गेलाय, आणि दुसरा नवा करार, जो मुळात ग्रीक भाषेत लिहिलेला आहे. या दोन्हीचं वैशिष्ट्य आहे की आत्मा, श्वास, प्राण, हवा आणि वारा अशा विविध शब्दांसाठी मुळात एकच शब्द वापरलाय, जो हिब्रू भाषेत रुवाख आणि ग्रीक भाषेत न्यूमाह असा आहे. यावरूनच न्यूमॅटिक टायर सारखे शब्द इंग्रजी भाषेत प्रचलित झालेत. पवित्र शास्त्रात लिहिलंय की देव आत्मा आहे आणि त्याची उपासना आत्म्यानं आणि खरेपणानं केली जावी. आत्मा काय आहे हे समजावून सांगताना प्रभू येशू ख्रिस्तानं देवाच्या आत्म्याला पृथ्वीच्या वातावरणात वाहणाऱ्या वाऱ्याची उपमा दिली होती. त्यांच्यात खूप साम्य आहे. वारा डोळ्यांना दिसत नाही, पण त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत राहते. त्याचप्रमाणे आत्मा दिसत नाही, पण तो आहे याचा अनुभव आल्यावाचून राहत नाही. वारा हा अतिशय परिवर्तनशील आहे, तो चंचल आहे. आत्मासुद्धा स्वस्थ बसत नाही, पण बदलत्या रूपात आपलं कार्य सुरू ठेवतो. वारा आपल्या दिशेनं वाहून येतो. आपल्याला त्याच्याकडे जायची गरज नसते. तसाच देवाचा आत्मा आपल्याकडे येतो. आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागत नाही. वाऱ्याचा आपण वापर करू शकतो किंवा तो आला तसाच आपण त्याला जाऊ देऊ शकतो. आत्म्याचं तसंच आहे.
त्याचा स्वीकार करणं किंवा न करणं आपल्या हाती आहे. वाऱ्यात प्रचंड शक्ती असते. हवेतील ढग आणि समुद्रावरील मोठी जहाजं तो सहज वाहून नेतो. त्याचप्रकारे आत्माही शक्तिशाली आहे. तो लोकांना धैर्य आणि शक्ती पुरवतो आणि त्यांच्याकडून मोठी कामं करवून घेतो. वारा वेगवेगळ्या ठिकाणची हवा एका जागी आणून मिसळतो. आत्मा तशाच प्रकारे विविध लोकांना त्याच्या सहभागितेत एकत्र करतो. हो, आत्मा आणि वारा यांच्यात खूप साम्य आहे, पण त्यांच्यात एक मोठा फरक आहे जो लक्षात घ्यायला पाहिजे. वारा देवाच्या आत्म्यासमान असेल, पण तो देव नाही. तो देवाची निर्मिती आहे. पूर्वीच्या काळी उंच इमारतींवर, विशेषतः मनोऱ्यांवर वातकुक्कुटं असायची. त्यामुळं वारा कुठून कुठं वाहत आहे ते दुरूनच कळायचं. वाऱ्याची दिशा जाणणं महत्वाचं असायचं, कारण अनेक मानवी उपक्रम वाऱ्यावर अवलंबून असायचे. माणसांना वाऱ्याशी जुळवून घ्यावं लागत असे. सागरी प्रवासासाठी वापरली जाणारी जहाजं शिडांची असायची. वारा अनुकूल असेल तर शीड उभारून वाऱ्याची शक्ती वापरायची, नाहीतर शिडं टाकायची. कितीतरी जहाजं भयानक वादळात सापडून फुटायची आणि बुडायची. पण कालांतरानं लोक वाऱ्याची दिशा आणि वेग लक्षात घेऊन त्याचा उपयोग करायला शिकले. काही वाऱ्यांना व्यापारी वारे असं नाव पडलं. पूर्वीच्या काळी व्यापारी लोक मान्सूनच्या वाऱ्यांवर मध्य पूर्वेच्या देशातून केरळला यायचे. तिथं ते मुक्काम ठोकत. दालचिनी, लवंग, वेलची, मिरी असे मसाले ते विकत घ्यायचे. आणि मग मान्सूनच्या वाऱ्यांची दिशा पलटल्यावर तो माल आपल्या जहाजात भरून आपल्या मायदेशी ते परतत. तापमानाच्या दैनंदिन बदलामागचं प्रमुख कारण आहे वाऱ्याची दिशा. हिवाळ्यात जेव्हा उत्तरेकडचे थंड वारे दक्षिणेकडे वाहू लागतात, तेव्हा त्यांच्याबरोबर ते थंडीची लाट आणतात. याउलट उन्हाळ्यात राजस्थानच्या वाळवंटी भागाकडून मध्य भारताकडे वारे वाहतात, तेव्हा उष्णतेची लाट येते. भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडं अरबी समुद्र आहे, तर त्याच्या पूर्वेकडं बंगालचा उपसागर आहे. महाराष्ट्रावरच्या वातावरणाला बाष्प पुरवणारे वारे बहुधा अरबी समुद्रावरून येतात, पण कधीकधी ते बंगालच्या उपसागरावरूनही येतात. हिवाळ्यात उत्तरेकडचे थंड आणि शुष्क वारे जर या प्रवाहांना भिडले तर महाराष्ट्रावर एक असामान्य परिस्थिती निर्माण होते. आभाळ स्वच्छ असलं तर तापमान अचानकपणे खाली उतरतं. उलट हवा ढगाळ राहिली तर तापमान वाढतं. आर्द्रता अधिक असली तर धुकं पडतं किंवा पाऊस पडतो किंवा गारासुद्धा पडतात. आजही वाऱ्याच्या दिशेला अनेक क्षेत्रात फार महत्त्व आहे. विमानतळावरून विमानं उड्डाणं करतात ती अनुकूल वाऱ्याची मदत घेऊन. विमानं उतरतात ती वाहत्या वाऱ्याच्या उलट दिशेनं, म्हणजे वाऱ्याचा गतिरोधक म्हणून उपयोग करून. धावपट्टीसुद्धा वाऱ्याची सामान्य दिशा लक्षात घेऊन बांधलेली असते. पवनचक्क्या उभारतानाही वाऱ्याची सर्वसाधारण दिशा विचारात घेतली जाते. वाऱ्याची दिशा फार बोलकी असते. ती आपल्याला मार्गदर्शन करते, आपली जीवननौका योग्य दिशेनं नेते, सुरक्षित ठेवते. मान्सूनचं नाव काढलं की आपल्या डोळ्यांपुढे चित्र उभं राहतं ते पावसाचं. कधी मुसळधार तर कधी रिमझिम. मान्सून आला की उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या नद्या भरून वाहू लागतात. सुकलेली जमीन हिरवीगार होते. शेतं डोलू लागतात, धरणं भरतात. पण खरं तर मान्सून म्हणजे पाऊस नाही. मान्सून म्हणजे दिशा बदलणारे वारे.
वर्षात 6 महिने वारे एका दिशेनं वाहतात आणि बाकी 6 महिने विरुद्ध दिशेनं. हिवाळ्यात हिंदी महासागरावर सूर्य तळपत असतो आणि तो तापतो. त्या मानानं युरोप आणि आशिया खंडावर तापमान कमी असतं. उन्हाळ्यात मात्र युरेशियाचा भूखंड तापलेला असतो, पण हिंदी महासागराच्या तुलनेत थंड असतो. मग दक्षिणेकडचे वारे उत्तरेकडे वाहू लागतात आणि समुद्रावरचे बाष्प आणि ढग घेऊन भारतावर येतात. सबंध देशावर पाऊस पडतो. जून ते सप्टेंबर हे 4 महिने भारतावर नैऋत्य मान्सूनचं साम्राज्य असतं, ज्याला आपण पावसाळा म्हणतो. त्यानंतर वाऱ्याची दिशा बदलते आणि ऑक्टोबर ते डिसेंबरच्या महिन्यात ईशान्य मान्सूनचे वारे दक्षिण भारतावर पाऊस आणतात. काही वर्षापूर्वी मी एका डॉक्युमेंटरीच्या शूटिंगसाठी चेरापुंजीला गेलो होतो आणि तेही ऐन पावसाळ्यात. खासी हिल्सच्या कड्यावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर मी उभा होतो. सरळ खाली पाहिलं तर तिथे बांगलादेशातील भाताची शेतं होती. खूप दूरवर पाहिलं तर वक्राकार क्षितिज दिसत होतं. त्यावर बंगालच्या उपसागरावरून येणारे मान्सूनचे ढग दिसत होते. दुपारची वेळ होती आणि चेरापुंजीवर आकाश निरभ्र होतं. पण हळूहळू ते दूरवर दिसणारे ढग जवळ येऊ लागले. थोड्याच वेळात मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग आणि त्यांची प्रचंड शक्ती मला जाणवू लागली. आभाळ दाटून आलं. एकामागून एक ढग माझ्या दिशेनं जणू चाल करून येत होते. एक ढग अगदी माझ्या जवळ आला आणि पावसाचा एक थेंब हळुवारपणे माझ्या गालावर पडला. हा ढग किती प्रचंड होता याची कल्पना मला नंतर आली, जेव्हा माझ्यावर सरीवर सरी कोसळू लागल्या. काळ्या कुट्ट अंधारानं मला घेरलं. मी पावसात चिंब भिजून गेलो. मला स्वतःचं भान राहिलं नाही. मी विचार केला, अशा प्रचंड वाऱ्याच्या मनात काय असेल? कुठं जायचं? ढग कुठं वाहून न्यायचे? कुठं पाऊस पाडायचा? हे सगळं तो कसं ठरवत असेल? मी मान्सूनच्या त्या वाऱ्याला विचारलं, असं म्हणतात की दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यापाशी एल निनो नावाची एक प्रक्रिया अधूनमधून घडत असते आणि तिच्या तालावर तू नाचतोस, हे खरं आहे का? वारा हसला. मला म्हणाला, कुठली दक्षिण अमेरिका? कोणता एल निनो? मी माझ्या मर्जीचा मालक आहे. मी एल निनोचा किंवा ला निनाचा कुणाचाच गुलाम नाही. माझे संबंध मात्र जगभर आहेत. शास्त्रज्ञांना सांगा की ते ओळखायचा, शोधायचा प्रयत्न करा. पण माझं खरं नातं आहे ते भारताशी. मी कधी लवकर येतो, कधी उशिरा. पण असं कधी झालंय का की मी आलोच नाही? मी दरवर्षी न चुकता येतोच येतो. मला माहिती आहे की भारतीय जनता माझी वाट पाहत असते. माझ्यावर ती अवलंबून असते. मी तिला कधीच निराश करणार नाही. एकदा मला एका मुलाखतीत प्रश्न विचारला गेला, आपल्या देशासाठी मान्सूनचं महत्त्व काय आहे हे थोडक्यात कसं सांगाल? मी म्हटलं, मान्सूनचे वारे भारतीय जनतेसाठी फक्त पावसाचं पाणी घेऊन येत नाहीत, ते जीवन घेऊन येतात. मान्सून हा तर भारताचा आत्मा आहे. आपण टीव्हीवर न्यूज चॅनल लावला किंवा वर्तमानपत्र उघडलं की कोणीतरी आत्महत्या केल्याची एखादी तरी खबर दिसतेच. आत्महत्या करणाऱ्यात तरुण वृद्ध, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत असे सगळेच असतात. आत्महत्येमागं वेगवेगळी कारणं असू शकतात. अपयश, नैराश्य, प्रेमभंग, नशा, दुःख, आजार वगैरे. परंतु जगणं व्यर्थ आहे
याची खात्री पटणं हे या सर्वामागचं मूळ कारण आहे. पवित्र शास्त्रातील एक लहानसा भाग जीवनाच्या व्यर्थतेविषयी आहे. त्याचा लेखक हा एक विद्वान आणि धनवान राजा असूनही त्याला मानवी जीवन व्यर्थ वाटतं. तो विचारतो की आयुष्यात केलेल्या अपार कष्टांमधून माणसाला खरोखरच काही प्राप्त होतं का? त्याला वाटतं की मानवी जीवन म्हणजे व्यर्थतेची व्यर्थता आहे. केवळ एक रिकामी खटपट आहे. तो म्हणतो की मानवी जीवन म्हणजे वाऱ्यामागं धावणं आहे. खरंच वाऱ्यामागं कोणी धावू शकेल का? वाऱ्याला कोणी हातात धरून किंवा मुठीत बंद करून ठेवू शकेल का? वारा मात्र आपल्याला पकडून पिळवटून काढायला सक्षम आहे. 29 ऑक्टोबर 1999 च्या भल्या पहाटे ओरिसाच्या किनारपट्टीवर एक प्रचंड चक्रवाती वादळ येऊन धडकलं होतं. त्याचे वारे ताशी 220 किलोमीटर वेगानं वाहत होते. किनारपट्टीवर त्यानं मोठा विध्वंस घडवला. अंदाजे किमान 10,000 लोक या भयानक वादळात मृत्युमुखी पडले असावेत. वारा म्हणतो, सावधान, माझ्यापासून स्वतःला वाचवा. संपत्तीपेक्षा जीव अधिक मौल्यवान आहे. 1999 नंतरच्या काळात हवामानशास्त्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान दोन्ही खूप विकसित झालंय. चक्रीवादळाचा मार्ग कोणता असेल, त्याची तीव्रता किती असेल, ते कोणत्या जागी किनारा पार करील, हे आता 3-4 दिवस आधी खात्रीपूर्वक सांगता येतं. पण जीवितहानी होऊ नये म्हणून किनारपट्टीवर राहणाऱ्या लाखो लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करणं हा एक मोठा खबरदारीचा उपाय हल्ली राबवला जातो. परिणामी भारताच्या किनाऱ्यांवर अलीकडच्या काळात आलेल्या चक्रीवादळांमध्ये मनुष्यहानी आटोक्यात ठेवण्याच्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश मिळालंय. मागील 1-2 हजार वर्षाचा इतिहास पाहिला तर हे स्पष्ट होतं की मानवानं आजवर जी काही प्रगती केली आहे ती निसर्गावर मात करून केली आहे. निसर्गाला देव मानून किंवा त्याची पूजा करून नाही. नदी पूजनीय मानली तर ती सहज ओलांडता येते असं नाही. त्यासाठी पूल बांधावा लागतो. डोंगर आड आले तर त्यातून बोगदा खोदावा लागतो. डोंगर माथ्यावर मंदिर बांधलं तरी ढगफुटीपासून संरक्षण मिळत नाही. उंच मनोरे बांधून स्वर्गाशी जवळीक साधता येत नाही. त्यावर वातकुक्कुटं बसवून वाऱ्याची दिशा बघणं अधिक उपयोगी ठरतं. मानव मंगळावर जाऊन राहायची तयारी करत असताना जन्मपत्रिकेत मंगळाचं स्थान शोधणं आता निरर्थक झालंय. ग्रह, तारे, प्रकाश, पाणी, अग्नी, वारा या सर्वांची या अथांग विश्वात आपली आपली जागा आहे. त्यांची कामं परमेश्वरानं त्यांना नेमून दिली आहेत. त्यांच्या सीमा त्यानं आखून दिल्यात. सृष्टीचा कोणताही घटक मी कधीच देवासमान मानलेला नाही किंवा त्याची पूजा केलेली नाही. त्यांचा निर्माता जो परमेश्वर, त्याच्यावरच माझा विश्वास आहे. वाऱ्याबरोबर संवाद साधणं एका अर्थानं शक्य असलं तरी आपण खरा संवाद साधला पाहिजे तो ज्यानं सृष्टी निर्माण केली त्या परमेश्वराशी. वाऱ्याची मंद झुळूक आली तर तिच्याद्वारे स्वतः परमेश्वर मला अलगदपणे स्पर्श करतोय, माझ्याशी हळूच बोलतोय असं भासावं. वारा क्रूर आणि विनाशकारी असला तरी भिवू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. हे परमेश्वराचे शब्द त्याच्यामार्फत माझ्या कानी पडावेत. माझं मनोगत समजणारा, माझ्याशी मैत्री करणारा वारा नाही,
माझा परमेश्वर आहे. मला जीवनाचा मार्ग दाखवणारा वारा नाही, माझा परमेश्वर आहे. मला संकटसमयी वाचवणारा वारा नाही, माझा परमेश्वर आहे. परमेश्वराच्या घरी माझी चिरकाल वस्ती व्हावी आणि तिथं मी अनंत काळ परम सुख अनुभवावं, एवढीच माझी परमेश्वर चरणी प्रार्थना आहे.